केशव भूमि न्यूज। पालघर में शिवसेना को झटका देते हुए शिवसेना के करीबन दर्जनों पदाधिकारियों ने बीजेपी का दामन थाम लिया है और पालघर में एकनाथ शिंदे की शिवसेना को बड़ा झटका माना जा रहा है। उपस्थित धडाडीचे असे अध्यक्ष सन्माननीय भरतभाई राजपूत, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित या लोकसभेचे लोकप्रिय खासदार तथा निवडणूक प्रभारी सन्माननीय डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब, या जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख सन्माननीय बाबाजी काठोळे सर, कैलासजी म्हात्रे साहेब, येथे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व पक्षप्रवेश सोहळ्यासाठी इथे आलेल्या आमच्या बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे आता रात्रीचे 10:15 10:30 होत आले तरी आपलं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीवर असलेलं प्रेम आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर व सन्माननीय जिल्हाध्यक्ष, सन्माननीय खासदार व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्याने प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्यामध्ये अनेक विविध पक्षातून संघटनेतून अनेक कार्यकर्ते प्रवेश घेत असतात। त्यांचा ओघ काही थांबत नाहीये। आज आपण बघितलं का 10:30 वाजले तरीही आपण सगळे पक्ष प्रवेशासाठी इथे उपस्थित आहात। यासाठी मी सर्वात प्रथम आता ज्यांची नावं घेतोय त्यांनी माननीय जिल्हाध्यक्ष, माननीय खासदार साहेब आणि माननीय बापजी सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते यांना सर्वांना प्रवेश द्यावा। सर्वात प्रथम नाव घेतो मी सविता मल्ला, या शहर संघटक आहेत शिवसेना शिंदे गटाच्या। सविता त्यांना विनंती करतो आपण या। त्याचबरोबर सरिता ठाकूर, समोर बघा, समोर बघा, समोर थांबा थांबा। सरिता ठाकूर त्यांचे नाव घेतो, त्यांची जरा कृपा लोक। सौ नैना गावंडे शाखा संघटिका, सौ राधा रेड्डी राठोड शाखा संघटिका, संगीता कोथमिरे, सौ रीटा पटेल, पूर्वा पाटील, मीता कुलकर्णी उपशाखा संघटिका, मनीषाताई उरणकर, सारिकाताई संखे, श्री रवी शर्मा, दिनेश साळुंके, स्मिता राठोड, सौ पूनमताई दुबळा, गीताताई रेड्डी उपशाखा प्रमुख, त्याचबरोबर एखादा अनावधानी नाव राहिला असेल त्या मी विनंती करतो की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्यामध्ये परिवारामध्ये सहर्ष स्वागत। यानंतर निवडणूक प्रभारी सन्माननीय डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करण्याचे। आपल्या भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचं धडाकेबाज आणि खमकर नेतृत्व म्हणजे भरतभाई राजपूत, ज्येष्ठ नेते काठोळे सर, जगदीशभाई, सुशीलजी, उपस्थित सर्व माता भगिनी बंधू, ज्या प्रकारे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि भरतभाई ज्या पद्धतीने इथे आक्रमकतेने भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्याच्या व्यूहरचना करतायत। येणाऱ्या सगळ्या नगरपंचायत, नगर परिषदामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत, नगराध्यक्ष निवडून आले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आणि आतापर्यंत आपल्या सरकारने केलेलं काम राज्याचं असेल, केंद्राचं असेल किंवा गेल्या वर्षभरापासून 1.5 वर्षापासून खासदार म्हणून मी जे त्या निवडून आलो, त्यानंतर विधानसभेमध्ये जे घवघवीत यश मिळालं, त्या सर्वांवर विश्वास ठेवून आपण सर्वजण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात। मी तुमचं खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो। जगातल्या सगळ्यात मोठ्या
सदस्य असल्या पार्टीमध्ये तुम्ही आज सामील झालेले आहेत आणि त्याच्यामुळे याची पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये तुम्ही यथायोग्य असं योगदान देऊन आपलं भारतीय जनता पार्टीची सत्ता आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये कशी जास्तीत जास्त येईल या दृष्टिकोनात आपण सगळे मिळून आपण सगळेजण सहकारी आहोत. एकत्र जर काम केलं तर निश्चितच आपल्याला यश दूर नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या नगरपंचायत नगर परिषद या सगळ्यांमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून आल्याशिवाय मला राहणार असं वाटतं आणि त्यामुळे आपण सर्वांनी मिळून आपण एकत्रितपणे काम करूया आणि आपले उमेदवार निवडून येऊया. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो जिल्ह्याचे धडाडीचे अध्यक्ष सन्माननीय भरतभाई दत्ते. निमित्ताने नेमका खासदार साहेब पण डहाणूला उपस्थित आहेत म्हणून तुम्ही भाग्यवान आहेत. तर त्यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला आज आणि त्याच्यानंतर आमचे बापजी साहेब ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आणि हा पक्षप्रवेश कैलास म्हात्रे साहेबच्या माध्यमातून होतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पालघरहून आलेले आमचे अलका राजपूत नगरसेवक असतील, त्याच्यानंतर आमचे छसार शेट्टी सुशील अवसरकरजी, त्याच्यानंतर आमचे आपले पंकज कोरेजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि ते सर्व मान्यवर ज्यांनी लोकांनी पक्षावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतला ते खरोखर आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण तिथे जेव्हा बाल्य केला होता शिवसेनाचा त्यांच्यावर तुम्ही विश्वास सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतात तर हे तुम्हाला 100% हे सांगतो का येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये राहणार आहे. बाकी कोणताच पक्ष राहणार आहे. पालघर नगरपालिका बीजेपीची. तुम्ही 1.5 वर्षामध्ये आपले खासदार साहेब बघितले असतील. 1.5 वर्षाचा अनुभव हे सर्व कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यामध्ये सर्व व्यक्तीला माहित आहे का आपल्याला एक चांगले व्यक्ती भेटले. त्याच्या अगोदर पण होते खासदार आणि त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याला एक असा माणूस भेटला जो तुमच्या बरोबर राहणारा माणूस आहे, तुमच्यावर चालणारा माणूस आहे आणि तुमच्यासाठी तो विचार करू शकतो. स्वतःचा स्वार्थ काहीच नाही. क्रीडा उत्सव केला, महोत्सव सर्वांकडून सांगितलं का बाबा आम्हाला मदत करा, आम्हाला हे क्रीडा महोत्सव करायचा आहे. आणि असा साधा माणूस दुसरा कोणी खासदार राहिला असता तर 2 नाही मी 4 देतो कारण तो लुटमारी करतो ना. यांची तसं काय कुठे तो ऐकलं का? हे आपण नशीबवाले आहोत की आपली सुरुवात खासदार साहेबच्या माध्यमातून झाली आणि आता शेवटचा टप्पा आलाय आपला नगरपालिका आणि जिल्हा परिषद. आणि हे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण समजा 1 नंबरवर गेलो तर 15 वर्ष हे भारतीय जनता पार्टीचे राज आपल्या जिल्ह्यावर राहणार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. सरकारने लाडकी बहीण दिली आहे तर जसं तुम्ही सांगितलं मल्ला मॅडमनी हे केलं तर आता त्याचा उपयोग व्हायला पाहिजे मतदानमध्ये. आता कसं आहे आपण एवढी मेहनत एवढा पक्षप्रवेश करताना आणि रिझल्ट नाही आलं तर आणि बघा सीट कोणाला भेटणार कोणाला नाही भेटणार. आता पालघरमध्ये मागे आम्ही लोकांनी लढवलेलं जेव्हा बापजी साहेब तिकडे होते आणि सावराज आम्ही जेव्हा तेव्हा 7 नगरसेवक निवडून आले. तर आपल्याला आज 20च्या वरती यायचं आणि आपल्याला हे सांगितलं 23चा आकडा आहे 23. तर त्यांच्या तोंडात 20 अक्कर आणि 100% आपण पालघरमध्ये इतिहास रचायला सुरुवात केलेली आहे आणि इतिहास 3 डिसेंबरला व्हायला पाहिजे हे माझ्या मताने सर्वांच्या मनात तेच आहे. त्या भारतीय जनता पार्टी तिथे बसणार ना. जय हिंद जय महाराष्ट्र. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट.